दूध तापवलं का ग? हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहे 8 आणि आज सगळं लवकरच आवरलेलं आहे, कारण आज आपल्या वालाचा दुसरा खुडा आहे. तर कोथिंबीर पण उपटायची थोडीशी आणि वालाचा खुडा पण आहे आपला, तर त्याच्यामुळे सकाळीच लवकर आवरलेलं आहे. आणि कोबीची भाजी आणि पोळ्या केलेले आहे. तर डबे पण झाले पोरांचे, स्वयंपाक पण आवरलं आहे, सगळं काम. तर कोथिंबीर उपटायची आणि वालाचा दुसरा खुडा आहे. चला तर मग. आणि आज कोण वार आहे ग? मंगळवार आहे का बुधवार आहे? आज आहे शुक्रवार. आज शुक्रवार, तर शुक्रवारचा बाजार आहे, त्याच्यामुळं मग रविवारी काय एवढा एकखट्टी खुडून होत नाही. म्हणजे यावेळी जास्त निघणार आहे, तर एका बाजारला काही तो चालत नाही, त्याच्यामुळं 2 बाजार करायचे. तर आज आहे निफाडचा बाजार, त्याच्यामुळं आज थोड्याशा बाजारसाठी पण खुडायचे आहे. म्हणजे मग 2 बाजारमध्ये बरोबर ॲडजस्ट होईल, कारण मागच्याच फक्त 20 किलो होते, तर त्याच्यामुळं एक बाजार होऊन गेला. आणि मार्केटला तर काही परवडत नाही एवढा, तर हात विक्रीने जास्त पैसा होतो, त्याच्यामुळं मग आज हात विक्रीनेच विकायचे आहे. चला मग. तू धुणं धु आणि मग जाय शाळेमध्ये. तर घरातलं काम आवरलं आहे, धुणं भांडे चालू आहे दीदीच्या आवरायचं काम. तर मग ती धुणं भांडे आवरून घेणार आहे आणि तवर मी थोडीशी भाजी उपटते, म्हणजे आपल्याला घरी पण वापरायला येईल आणि नेणार असेल तर मग विकायला पण नेतील. बघा आत्ताच पाऊस उघडून गेलाय बरं का, आणि माती बघा किती येते त्याला. तर पाऊस असो की ऊन असो, शेतकऱ्यांचे कामं काही थांबती नाही. आता पाऊस उघडून गेलाय आणि लगेच कामाला सुरुवात केली आहे. तर पूर्ण माती ओरली त्या भाजीला, पण आता ठेवून उपयोग नाही, किती माती येते. आवाज येईल का? पण मला थोडीशी जवळ उभी राहील. बघा मस्त हिरवी हिरवीगार भाजी आहे, पण आता कोथिंबीरीचं मार्केट पूर्ण डाऊन झालंय. म्हणजे 4 ते 5 रुपये जुडी जाते, पण जास्त काही जात नाही. तर माती भरपूर येते याला बघा. काय करू, उपटू का काय? जुड्या बांधायला लईच वल्ली होऊन जाईल, पण मग ती पप्पा आले उपटावं काय माहिती, मग नेत्या का काय. नेवा तर लागणारशी ती जेवे जुडीत आली पुरी. नंतर खराब होऊन जाईल ती भाजी. आता हे पावसाने डायरेक्ट आडवी पडली आणि पूर्ण धन आडवे पडले बघा. पावसाने एवढी शेतकऱ्यांची नुकसान आहे, तरी पण शेतकऱ्यांचं काही कोणी वाली नाहीये. एवढी जोडी पहिली मागची जेव्हा मार्केट होतं ना कोथमिरीला, तर एवढी जोडी आपली 5 रुपयाला येत नाही, 10 रुपयाला येत होती. आणि आता याच्यापेक्षा पण मोठी मोठी जोडी आहे, पण तरी जास्त काही भाव जात नाही. पण भरलच शक्यतो, कारण भाजी काही धुता येत नाही कोथिंबीर. मग काय माहिती आता काय करत्या. भरपूर भरू राहिली भाजी. तर असंच राहतं शेतकऱ्याचं, करायला जातो एक आणि होतं एक. जे काम आपण कमी करायला जातो ना, तर ते वाढवत होतं आणि पूर्ण भाजी आता ही विकायची त्याच्यामध्ये येईल आणि पूर्ण पुढं त्याचे ओले येईल. म्हणते ना नक्कीचे लग्न 17 इग्न तशी झालेलं आहे याचं वालं. किती मिनिटात झालं चालले आज आमच्या शेंगा फोडायचं काम. आणि छान छान शेंगा आहे बघा. तर बघा किती छान छान शेंगा लागलेले आहे आणि सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे. आणि दीदीला पण आज घरीच ठेवलं होतं, कारण तिला शाळेला थोडासा टाईम होता. तर म्हटलं तुला 10 वाजता नेऊन घालू, तोपर्यंत खुडू लाग. मग 8 वाजता सुरुवात केली आणि 2 तासामध्ये शेंगा आमच्या होऊन गेल्या, 9 ते 10 वाजेपर्यंत. तिचं चालू होतं पटपट आवरा पटपट आवरा, शाळेत जायचं आहे असं. आणि आम्ही असं एकदम असं बादल्या वगैरे काही घेते नाही, अशा ओट्या बांधूनच शेंगा खुडतो. कारण बादल्या घेतल्या तर कसं असतं, एकदम असं रव खाली वाकायचं, वर उभं राहायचं. तर आणि बादल्या भरल्या की लगेच हे होऊन जातं आणि उचलायला पण त्रास होतो बादल्यांचा. तसं ओट्या बांधून काही नाही, व्यवस्थित खुडता येते असं एकदम. तर कसं वाटलं आमचा शेतकरी जुगाड कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मागच्या वर्षी पण आम्ही
अशाच बांधल्या होत्या, खोडल्या होत्या, वाट्या बांधूनच खोडल्या होत्या. तर मग चांगल्या खोडत आहेत आणि शेंगा पण मस्त बघा किती लांब लांब शेंगे. आणि खूप साऱ्या दादांच्या कमेंट होत्या बरं का मला, का कोणती व्हरायटी लावली आहे, कोणती व्हरायटी लावलेली आहे. तर हे व्हरायटी आता मग आज सांगते. तर ARDL 183 ही व्हरायटी लावलेली आहे आम्ही. आणि मागच्या वर्षी होतं ते थोडंसं वेगळं होतं, तर त्याला काही एवढं ॲव्हरेज नव्हतं. आणि याला ॲव्हरेज चांगलं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे, चांगलं म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारे ॲव्हरेज आहे. आणि पहिला खुडा आहे ना हा फक्त 20 किलो निघाला होता. तर आजचा खुडा हा म्हणजे 3 गल्ल्यांमध्येच 20 किलो निघाले. बघा एवढ्या, म्हणजे एकाच गल्लीमध्ये एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत. म्हणजे असं ओटी जर बांधली ना तर टाकायला पण व्यवस्थित जातं, म्हणजे एक माणसालाच ओतता येते. आणि बादली जर म्हणलं ना मग एक माणसाने धरायचं, एक माणसाने वाटायचं, तर त्याचं मग टाईमपास होऊन जातो. तर शेंगाचा कलर पण बघा मस्त हिरवागार कलर आहे. तर पुन्हा इथं आता दुसऱ्या गल्लीला सुरुवात. आणि शेंगा पण एकदम लांब लांब बघ, त्याच्यामुळे ना खुडायला खूप उरकते आहे पटपट. आणि मागच्या शेंगा कशा थोड्याशा कमी होत्या साईजला, तर त्याच्यामुळे त्या खुडता येत नव्हत्या. पण या शेंगा मस्त खुडता येत्या. आणि दीदीचं इथं चालू होतं मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, तर त्याच्यामुळे ती अशी बघतीये. सुट्टी किती अशा. तर साहजिकच आहे, पोरींना नाही यावं वाटत व्हिडिओमध्ये, कारण कसं त्यांचं करिअर असतं ते. पण म्हटलं चला आता आहे बरोबर तर दाखवू, कारण परत नंतर मग म्हणते की दीदीला दाखवलं नाही असं. तर म्हटलं चला आहे तर थोडासा का होईना व्हिडिओ घेऊ तिचा पण. तर तिचं चालू होतं पटपट पुढायचं काम. फ्रेश वातावरणामध्ये आम्ही शेंगा. आणि तिचा आज पेपर पण होता, पण म्हटलं आपल्या शेतकऱ्यांचं कसं असतं, पोरांना काही एवढं पुरेपूर अभ्यासाला वेळ हा देता येत नाही. तर त्याच्यामुळं मग चालू होतं इथं तिचं वाला आवरायचं काम पटपट. खूप लवकर गेलो होतं 8 वाजता, आणि तिथे झाडाच्या आड लपली तिकडं व्हिडिओमध्ये नाही येऊ म्हणून. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओ. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नको येऊ तिकडंच लांब लांब लपून, अजून जाय लांब साईडला जाय कोपऱ्यामध्ये जाय ना अजून मागं. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ना तर जास्त वालाचेच व्हिडिओ होते आपल्यावाले. म्हटलं चला आपली थोडीशी मका पण दाखवू. तर मका पण बघा आपली इकडे मस्त झालेली आहे. आणि थोडीशी तिला म्हणजे औषध मारलेले, पण तरी थोडीशी आळी वाटतीचे. आणि असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे की या वर्षी ना भरपूर आळी मकावरती. तर औषध पण मारलेले, पण बघा तरी दिसतीचे थोडीशी. म्हणजे इथं या काडाला जास्तच आहे, मध्ये नाही एवढी, पण या काडाला थोडीशी जास्तच आहे. थांब ना मग 5 मिनिटं.